तर नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्याध्यापक मनीषा हवालदारला दिल्लीतील सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले। मनीषा हवालदारच्या रिमांडवर सुनावणी पार पडणार आहे। मनीषा हवालदार सध्या ट्रान्झिट रिमांडवर असून तिच्या रिमांडवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे। सीबीआयने कोर्टात 6 दिवसांची कोठडी मागितली आहे। मनीषा हवालदारनं एनटीएचे एम्पनेड अनुवादक म्हणून काम करताना भौतिकशास्त्राचे प्रश्न फोडल्याचा आरोप होतोय। तर इतर आरोपींसोबत गुन्हेगारी कट रचून काही विद्यार्थ्यांना आर्थिक मोबदल्यासाठी परीक्षेपूर्वी प्रश्न पुरवल्याचाही आरोप आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आज मनीषा हवालदारला सीबीआय कोर्टात हजर केलं जाणार आहे, नेमकं काय घडतंय कोर्टात? सीबीआय कोर्टामध्ये मनीषा हवालदारला आणि मनीषा हवालदारची सीबीआयने 6 दिवसांची कोठडी मागितली आहे। कोठडीत सीबीआय कडून तपास केला जाणार आहे, चौकशी केली जाणार आहे मनीषा हवालदारची। मनीषा हवालदारने आर्थिक फायद्याच्या मोबदल्यात काही विद्यार्थ्यांना नीटच्या परीक्षेपूर्वीच हे प्रश्न पुरवले होते। एम्पॅनल्ड ट्रान्सलेटर म्हणून एनटीए सोबत भौतिकशास्त्राच्या विषयासाठी त्या काम करत होत्या आणि त्यांनी हे प्रश्न पुरवले आणि या बदल्यामध्ये त्यांनी आर्थिक मोबदला घेतला, त्याशिवाय पैसे घेतले, अशा स्वरूपाचे आरोप हे मनीषा हवालदारवर सीबीआयने केलेले आहेत। सीबीआयने आज त्यांना हजर केलं कोर्टामध्ये आणि मनीषा हवालदारची 6 दिवसांसाठी सीबीआय कोठडी सीबीआय कडून मागण्यात आली आहे। एक अर्ध्या तासामध्ये साधारणपणे 12:30 वाजता सीबीआय न्यायाधीश जे अजय गुप्ता यांच्या न्यायालयामध्ये या रिमांडवरती आदेश होणार आहे। सध्या पवनकुमार कौशिक हे सीबीआय कडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत। त्यांनी ही 6 दिवसांची कोठडी मागितली आहे कोर्टाकडे। धन्यवाद सोमेश, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।